एक विद्यार्थी फ्रंट सीटवरून पाठीमागच्या आपल्या मित्राला इंग्रजीत पण जरा मोठ्याने म्हणाला, आपण मराठ्यांच्या काळजावरून प्रवास करीत आहोत. हा सातारा आहे, सातारा. एवढ्यात मोटार कराड स्टँडवर येऊन कंट्रोल रूमला वळसा घेऊन पुन्हा पुण्याकडे तोंड करून उभी राहिली. प्रवासी उतरू लागले. काही चढण्यासाठी रांग धरून उभे होते. केळीच्या मक्याच्या कणसाच्या टोपल्या खिडकीजवळून फिरू लागल्या. सर्वत्र एकच गर्दी झाली. ढेकण्याच्या पाठीमागे बसलेला सद्गृहस्थ शेजाऱ्याला म्हणाला, साताऱ्यात कुऱ्हाडीचं पीक भलतंच असतं म्हणतात, परंतु कुऱ्हाड कुठं दिसत नाही. ते ऐकून ढेकण्याची जीभ बोलण्यासाठी धडपडली, पण त्यानं ती आवरली. तोच एक घिसडी कुऱ्हाडीची टोपली घेऊन आला. त्याला पाहताच ढेकणा म्हणाला, एक कुऱ्हाडवाल्या, इकडे ये. कुऱ्हाडीवाल्या घिसड्याची टोपली भरकन पुढे आली. घिसडी म्हणाला, कंच्या चालीची दाखवू कुऱ्हाड. त्यावर डोळा मिचकावीत ढेकणा बोलला, माझ्या मागच्या रावसाहेबाला दाव. घिसडी लगेच टोपली सरकवीत मागे गेला आणि सद्गुरुस्थाला म्हणाला, रावसाहेब, बागणी चालीची फरशी बघा. कुऱ्हाडीची ती टोपली पाहून तो सद्गृहस्थ कावराबावरा झाला. आम्हाला काय करायच्या कुऱ्हाडी, असा भाव त्याच्या चेहऱ्यावर तरळू लागला आणि ढेकणा हास्यदाबीत म्हणाला, घिसडी, अर ते टरफुल्यावानी माणसं, त्यासनी र कुऱ्हाडी कशाला. विधभरच उगून पिकाला हानी करणाऱ्या टरफुल्यांची उपमा त्या सद्गृहस्थाला देऊन ढेकणा मोकळा झाला आणि टारफुल या शब्दातील अर्थ लावीत तो सद्गृहस्थ विचारमग्न झाला. मोटार टरटर करत निघाली आणि कोयना पुलावर तेव्हा ढेकण्यानं दोन्ही हात जोडून कपाळाला लावले. दुपारी मोटार पुण्यात आली. मलू ढेकणा आपल्या सरंजामासह एक्सप्रेसमध्ये शिरला. डब्यात सर्वत्र निरखून पाहत खिडकीजवळ एका बाकाजवळ बसला. त्याच्या पुढे एक पागोटेवाला आधीच बसला होता. डब्यात सर्व प्रकारचे विषय बोलले जात होते, परंतु त्या सर्वात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न अधिक मोठ्यानं निनादत होता. त्या एका विषयाची ओढाताण चालू होती. मुंबई मिळाली पाहिजे, मग कोण नेते तिला, अशी चर्चा रंगली होती. ढेकणा ऐकत होता. घड्याळाचे काटे 3 येऊन जुळाले आणि गाडीनं हळूच गती घेतली. ती स्टेशन बाहेर येऊन जोरात भरकटू लागली. कंच्या गावचं पाहुणं. ढेकण्यानं पुढं बसलेल्या त्या पागोटेवाल्याला विचारलं आणि पेंगलेले डोळे मुळीच न उघडता तो म्हणाला, कारव ढाणायचं. अहो मग तुम्ही शिवधडच की. त्याचबरोबर कारवकरानं डोळे उघडून विचारलं, तुम्ही कंच्या गावचं. अव आम्ही पेटनिर्ल्याच, मुंबईला जातो या. ढेकणा दाबत म्हणाला आणि नाक उडवीत कारवकर म्हणाला, मुंबईत व्हाईच दणकादणकी हाय म्हणा. दणकादणकीचं नाव ऐकून ढेकणा गंभीर झाला. कारवकराच्या कानापाशी तोंड नेऊन म्हणाला, पाहुणं, ही दणकादणकी कशा पाय सुरू हाय. अव त्या मुंबई पायी. कारवकर उत्तरला आणि गप्प झाला. गाडीनं खंडाळा जवळ केला. बाहेरच्या सह्याद्रीकडे पाहत ढेकणा म्हणाला, बाकी मुंबईची माणसं भारी बेरकी आहेत. धनकधनकी म्हटलं की त्यांच्या डोसक्याचे क्यास ताट उभं राहत्या ती. थोड्या वेळानं कारवकर पेंगू लागला. ढेकणा विचार करू लागला, मुंबईत चळवळ सुरू आहे. गोळीबारात माणसं मरतात. एखादी गोळी आपणाला लागली तर. छे, तशी कशी लागणार. का नाही लागणार. गोळीला का डोळे असतात. ढेकणा मनात दचकला. त्यानं बाहेर पाहिलं आणि दादर आलं. भरकन माणसं उठून आपापलं सामान ओढू लागली, धडपडू लागली. ढेकणा आपलं बिऱ्हाड घेऊन त्या काठीसगट बाहेर पडला आणि नायगावच्या वाटेने चालू लागला. ढेकणा ढेंगा टाकीत निघाला होता. घोंगड्याच्या दशा त्याच्या लवणीवर चपकारत होत्या. काठी लादीवरून ठणकत होती आणि पायाखालून जमीन वाट सरकत होती. त्यानं आपली चाल आवरली. तो नायगावाच्या जवळ नाक्यावर आला. उंच हवेल्या, अफाट रस्ते, वाहनांची गर्दी, माणसाची धावपळ पाहून तो मनात म्हणाला, मुंबईचा दांडगा कारखाना आहे बरं.
नाक्यावर पोलीस बंदोबस्त बसला होता. 2 बडे अधिकारी जागता पहारा देत होते. त्यापैकी एकानं ढेकणाकडे पाहिलं नि हटकलं. शुकशुक. ढेकणा उभा राहिला आणि तो अधिकारी म्हणाला, कोणच्या गावचं? सातारा. नाव काय तुझं? मलू ढेकणा. एखादा खून बिन करून आला नाहीस ना? तो अधिकारी लटक हसत म्हणाला नि ढेकणा मुकाट हसत उत्तरला, छाच्छा, अव येड का खुळ? मग इकडं व कशाला मी येतोय? नकट्या मोर नाक खाजवाय. तिकडं मापदडणीची जागा आहे की. ढेकण्याचा प्रत्येक शब्द वर्मी लागून तो अधिकारी चपापला. बोलता बोलता ढेकणा त्याला नकट खुळ म्हणून मोकळा झाला. पोलीस गालात हसू लागला. तो अधिकारी चिडक्या स्वरात म्हणाला, गावाचं नाव काय? कराड. व ढेकणा एकदम म्हणाला, तुमच्या त्या यशवंतराव चव्हाणाच्या गावचा आहे मी. त्यानं यशवंतरावाशी आपला संबंध जोडला. तो अधिकारी खजील झाला आणि ढेकणा सरकला. विचारित विचारित त्यानं गाववाल्यांची खोली हुडकून काढली आणि एकदम दारात जाऊन रामराम ठोकला. सर्व गावकरी हा हा म्हणता गोळा झाले. खोली भरली. सर्वांनी खुशाली विचारली. भिंतीला टेकून बसलेला ढेकणा गावाकडची खुशाली सांगून दमगीर झाला. त्यानं बोलत बोलत ती खोली निहाळून घेतली. टावेल, टोप्या, लंगोट, विजारी, पैरणी, धोत्र नि बळकट्या यांनी ती भरलेली खोली पाहत ढेकणा म्हणाला, चांगली हाय कोठरी. आणि लगेच समोरच्या भिंतीवर लावलेली नाना पाटलांची तसबीर पाहून तो म्हणाला. मनातल्या मनात नाना पाटलाला रामराम करून म्हणाला, वाघानं नाव गाजविलं. पर मलू नाना, तू का आलास? गंगारामनं विचारलं. अग मुंबईला ग. ढेकणा म्हणाला. का? ही मुंबई कुणी तुमच्या नावाची केली या? हे ऐकून खोली हास्यानं भरली आणि गंगाराम म्हणाला, नव, खरं सांग की काय भानगड हाय? अरे भानगड कसली? ढेकणा म्हणाला, कुळ कायदा म्हण येणार हाय. चव्हाण आपली जमीन इकायला उठलाय. तो म्हणतोय जमीन सोड, नाहीतर इकत घे, नाहीतर हक्क दे. या तिढ्यात अडकून पडलो मी. मग काय करायचं म्हणता? सर्वांनी विचारलं. जमीन घ्यापायी पैसे उसने द्या म्हणजे झालं. ढेकणा म्हणाला, मी फेडेन तुमचं. मलू नाना एक. गंगाराम म्हणाला, तू उगाच हाबगू नको आणि वाटा सोडू नको. जमीन तुझीच आहे. हप्त्यानं रक्कम भरावी लागेल. ते बघ. मग र त्यात काय? ढेकणा रागावर आला आणि रागात म्हणाला, अरे मोर, हप्त्यानं दिलं काय आणि आता दिलं काय एकच की. हागलं नि पोट गेलं सारखंच. एकदा हप्ता थकला की सरकारी गिरमिट येईल. काय येत नाही? गंगाराम म्हणाला, आणि जरी आलं तरी आम्ही आहे. समजा हप्ता आम्ही भागू. हे ऐकून मलू ढेकणा शांत झाला. म्हणाला, हो हो, असं वळणावर येऊन बोला की. मलू ढेकण्याचं समाधान झालं. 11 तारखेला नवी कापडं खरेदी करून पोरांना खाऊचं गठुडं घेऊन ढेकणा गावी निघाला. 40 गावकरी त्याला गाडीत बसविण्यासाठी निघाले. ढेकणा त्या नाक्यावर येऊन थांबला आणि त्यानं त्या पोलीस अधिकाऱ्याला हाक मारली. राम राम ओ सरकार, निघालू आपल्या घरला. ह्यो बघा माझा गोतावळा. बरं बरं, या, तो अधिकारी म्हणाला. आणि ढेकणा उत्तरला, हो होय, परत येईन की, पर खून करून मात्र येणार नाही बर का. असं म्हणून तो मोठ्यानं हसला आणि निघाला. तो पोलीस अधिकारी चकित होऊन फुटफुटला. जब्बर चावरा माणूस आहे हा.